तरुण भारत नागपूर. दिल्ली दिनांक. पेगाससचा उडता घोडा. लेखक रवींद्र दाणी. पेगासस हेरगिरी प्रकरणात सरकार आणि सर्वोच्च न्यायालय यांच्यात गतिरोध निर्माण होण्याची चिन्ह आहेत. या प्रकरणाच्या चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयानं एक स्वतंत्र समिती नेमण्याचा निर्णय घेतल्यामुळे हा गतिरोध निर्माण होईल असं मानलं जातं. 2 आठवड्यांपूर्वी सर्वोच्च न्यायालयानं 2-3 दिवसात याबाबत आदेश जारी केला जाईल असं म्हटलं होतं. मात्र 2 आठवडे उलटल्यानंतरही असा आदेश जारी झालेला नाही. जुलै महिन्यात पेगासस प्रकरण उघडकीस आलं. याचे पडसाद जगभर उमटले. भारतातही सर्वोच्च न्यायालयात काही याचिका दाखल करण्यात आल्या. त्यावर सुनावणी झाली. एक स्वतंत्र तज्ज्ञ समिती नियुक्त करण्याचा निर्णय न्यायालयाने घेतला. मात्र ही समिती अद्याप नियुक्त झालेली नाही. पेगाससची दंतकथा. इस्रायलच्या NSO नावाच्या ज्या कंपनीनं आपल्या सॉफ्टवेअरला पेगासस हे नाव दिलं, त्यांच्या या कल्पकतेला दाद दिली पाहिजे. पेगासस हा ग्रीक दंतकथेतील एक उडता पांढऱ्या रंगाचा घोडा आहे. ग्रीक पुराण कथांमध्ये गॉर्गन मेडुसा नावाची एक राक्षसी होती. पर्सिस या योद्ध्याने मेडुसाचा शिरच्छेद केला. मेडुसाला एक वरदान होतं. तिची नजर ज्याच्यावर पडेल तो दगड होऊन जाईल. त्यामुळे पर्सिसने एक मुखवटा घालून मेडुसाचा वध केला. तेव्हा तिच्या गळ्यातून निघालेल्या रक्ताच्या चिळकांड्यांमधून पेगासस नावाचा पंख असलेला पांढरा घोडा जन्माला आला. या घोड्यावर स्वार होत पर्सिसने स्वर्गात जाण्याचा प्रयत्न केला. तो अयशस्वी झाला. ग्रीकमध्ये हेलिकॉन नावाच्या पर्वतावर एक झरा आहे. पेगासस घोड्याचा खूर या पर्वतावर आदळला आणि त्यातून हा झरा तयार झाला असं मानलं जातं. पेगासस हा ग्रीकमधील अनेक दंतकथांचा एक अविभाज्य भाग होताच आता पेगासस हेरगिरी कथांचाही अविभाज्य भाग झालाय. प्रारंभिक सुनावणी. पेगासस प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेल्यावर त्यावर अनेकदा सुनावणी झाली. देशाच्या सुरक्षेचं कारण सांगून सरकारने याबाबत काहीही स्पष्टपणे सांगितलेलं नाही आणि यावर सर्वोच्च न्यायालयानंही परिपक्वता दाखवीत देशाच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर आपल्याला काहीही माहिती नको असल्याचं म्हटलंय. सरकारने या संदर्भात एक प्रतिज्ञापत्र सादर करावं असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं होतं. सरकारने असं प्रतिज्ञापत्र सादर न करण्याचा निर्णय घेतला. या संदर्भात एक तज्ज्ञ समिती गठीत करून त्या समितीचा अहवाल सर्वोच्च न्यायालयासमोर सादर केला जाईल असं म्हटलं होतं. सरकारने याबाबत प्रतिज्ञापत्र सादर केल्यास जगभरातील अतिरेक्यांना भारत सरकार त्यांच्यावर पाळत ठेवण्यासाठी कोणतं तंत्रज्ञान वापरतेय याची कल्पना येईल. यातून देशाची सुरक्षा धोक्यात येईल असं प्रतिपादन सरकारच्या वतीनं सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी केलं. पण सर्वोच्च न्यायालयाला सरकारची ही कल्पना हा युक्तिवाद पटला नाही. आता सर्वोच्च न्यायालयानं या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी स्वतः एक समिती गठीत करण्याचा निर्णय घेतलाय. गठनास विलंब. सर्वोच्च न्यायालयात समितीचं गठन करण्यास विलंब लागतो आहे कारण सर्वोच्च न्यायालयाच्या मनात ज्या व्यक्तींची नावं होती ते सारेच व्यक्तिगत कारणं सांगून समितीत येण्यास नकार देत होते. पुढील आठवड्यात आम्ही समितीची घोषणा करू एवढंच सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं. पण सरलेल्या आठवड्यातही न्यायालयाला समितीची घोषणा करता आलेली नाही. नवा गतिरोध. सरकार आणि सर्वोच्च न्यायालय यांच्यात गतिरोध निर्माण होण्याची शक्यता दुसऱ्या एका मुद्द्यावर निर्माण झाली होती. तो गतिरोध टळला याचं सारं श्रेय सरकारला दिलं पाहिजे. सर्वोच्च न्यायालय आणि वेगवेगळ्या उच्च न्यायालयांमध्ये न्यायाधीशांच्या रिक्त जागा भरण्यावरून हा गतिरोध निर्माण झाला होता. माजी मुख्य न्यायाधीश शरद बोबडे यांच्या कार्यकाळात न्यायाधीशाची एकही नियुक्ती झाली नव्हती. मात्र न्यायमूर्ती रामण्णा यांनी सरन्यायाधीश पदाची सूत्र हाती घेतल्यावर सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमनं सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयांबाबत ज्या ज्या नावांच्या शिफारशी केल्या त्या सरकारने केवळ स्वीकारल्याच नाहीत तर तडकाफडकी स्वीकारल्या आणि सर्वोच्च न्यायालयाशी होणारा संघर्ष टाळला. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्राधिकरणांवर होत असलेल्या की नसलेल्या नियुक्त्या हाही सरकार आणि सर्वोच्च न्यायालय यांच्यातील मतभेदाचा एक मुद्दा ठरला होता. त्यावेळी एका सुनावणी दरम्यान मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती रामण्णा यांनी सर्वोच्च न्यायालयास सरकारशी संघर्ष करावयाचा नाही असं स्पष्ट केलं. ही भूमिका देखील योग्य अशीच होती. समस्या कायम.
हेरगिरी प्रकरणाच्या चौकशीवरून मात्र सरकार आणि न्यायालय यांच्यात एक गतिरोध निर्माण होतोय असं दिसतं. हेरगिरी प्रकरणाच्या चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयाने एक तज्ज्ञ समिती नेमली तरी समस्या कायम राहणार आहे, कारण शेवटी समितीला सर्व प्रकारच्या माहितीसाठी सरकारवरच अवलंबून राहावं लागणार आहे. सरकारची जी भूमिका सर्वोच्च न्यायालयात होती तीच समितीच्या बाबतीत राहणार आहे. देशाची सुरक्षितता लक्षात घेता याबाबत काहीही माहिती उघड करता येणार नाही असं सरकारनं सर्वोच्च न्यायालयात सांगितलं होतं. तेच पुन्हा सरकार समितीलाही सांगेल. सर्वोच्च न्यायालयात एक भूमिका आणि समितीत दुसरी भूमिका अशा दोन भूमिका सरकार घेणार नाही. या संभाव्य गतिरोधाची कल्पना असल्यामुळेच काही तज्ज्ञांनी समितीत जाण्यास नकार दिला असावा असं मानलं जातं, कारण हा सारा गुंतागुंतीचा विषय आहे. यात विदेशातील NSO ही कंपनी सहभागी आहे. या कंपनीच्या धोरणानुसार ती फक्त सरकारशी चर्चा आणि करार करीत असते, अन्य कोणाशीही नाही. मग ही कंपनी सर्वोच्च न्यायालयाने गठीत केलेल्या समितीसमोर सारी माहिती उघड करण्याची शक्यता फारच कमी आहे. शिवाय अशा प्रकारच्या करारात गोपनीयतेचं एखादं कलम असतंच. त्याचंही कारण कंपनीतर्फे सांगितलं जाईल. म्हणजे भारत सरकारच्या भूमिकेला छेद जाईल अशी कोणतीही माहिती ही कंपनी उघड करणार नाही. म्हणजे ही सारी चौकशी एका डेड एंडवर जाऊन थांबेल. चांगलं तंत्रज्ञान. पेगासस प्रकरण उघडकीस आल्यापासून या कंपनीच्या कामकाजावर परिणाम झालाय, कारण ज्या ज्या देशात पेगाससचा वापर झाल्याचं म्हटलं जातं तिथे त्याची चौकशी केली जातेय. हेरगिरी झाली आहे हे समोर आलं असलं तरी ती कोणी केली आहे हे काही स्पष्ट झालेलं नाही. जर्मन पोलिसांनी 2017 मध्ये गुन्हेगारांवर पाळत ठेवण्यासाठी पेगासस सारखं तंत्रज्ञान विकसित करण्याचा प्रयत्न केला. त्यात त्यांना यश आलं नव्हतं. मग 2019 मध्ये त्यांनी पेगासस कडून हेरगिरीचं तंत्रज्ञान विकत घेतलं. पेगाससनं तयार केलेलं तंत्रज्ञान फार आवश्यक आहे. गुन्हेगार, अतिरेकी यांच्यावर पाळत ठेवण्यासाठी याचा फार उपयोग झालाय. मात्र सौदी अरब, मोरोक्को यासारख्या देशांनी त्याचा दुरुपयोग केला. त्यात पेगासस बदनाम झालं. मोरोक्कोने तर चक्क फ्रान्सच्या राष्ट्रपतींनाच लक्ष्य केलं. हे व्हावयास नको होतं. सर्वोच्च न्यायालयाने सूचित केलेली समिती या आठवड्यात गठीत होईल का? झाल्यास त्या समितीचे सदस्य कोण असतील? त्यांचा कार्यकाळ, कार्यपद्धती काय असेल हे प्रश्न महत्त्वाचे राहणार असून येणाऱ्या घटनाक्रमांचा संकेत त्यातून मिळू शकेल. पेगासस नावाचा उडता घोडा इस्रायलमधून भारतात आला. आता तो पुढे कसा जाणार की उधळणार याचंही उत्तर समितीच्या गठनात मिळेल. दिल्ली दिनांक या सदरातील रवींद्र दाणी यांचा हा लेख आपण तरुणभारत.net या संकेतस्थळावरही ऐकू शकता. असेच माहितीपूर्ण लेख ऐकण्यासाठी तरुण भारतच्या YouTube चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअरही नक्की करा. धन्यवाद.